गटार हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर येते घाण, दुर्गंधी आणि तिथून लवकरात लवकर पळून जाण्याची इच्छा। पण जर मी तुम्हाला सांगितलं की ह्याच गटारातून तुमच्या स्वयंपाकघरात लागणारा गॅस तयार होऊ शकतो तर हो, हे ऐकायला जरी विचित्र वाटलं तरी हे कोणतं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी नॉलेज नाही तर शुद्ध विज्ञान आहे। आजकाल एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे चर्चा वाढल्या आहेत आणि काही लोक जुन्या वक्तव्यांवरून नरेंद्र मोदी यांच्यावर जोक्स करत आहेत की गटारातून गॅस बनवू म्हणाले होते। पण हा खरंच विनोद आहे का? की विज्ञान हे समजून घेण्यासाठी आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल की गॅस तयार होतो तरी कसा। आपण वापरत असलेला एलपीजी हा फॅसिल फ्यूल क्रूड ऑइल पासून बनतो, पण गटारात पेट्रोलियम नसतं। मग गॅस कसा तयार होणार? इथे येते एक जबरदस्त वैज्ञानिक प्रक्रिया, म्हणजे ऑक्सिजन शिवाय कचरा कुजवण्याची प्रक्रिया, ॲनएरोबिक डायजेशन, ज्यामध्ये सेंद्रिय कचरा ऑक्सिजन शिवाय विघटित केला जातो। जेव्हा अन्नाचे उरलेले तुकडे, मलमूत्र, गटारातील चिखल आणि इतर सेंद्रिय कचरा एका पूर्णपणे बंद टाकीत, हवेचा प्रवेश नसलेल्या टाकीत टाकलं जातं, तेव्हा विविध प्रकारचे जंतू टप्प्याटप्प्याने काम करायला सुरुवात करतात। पहिल्या टप्प्यात मोठे घटक छोटे घटकांमध्ये तुटतात, दुसऱ्या टप्प्यात हे घटक आंबट पदार्थांमध्ये बदलतात, तिसऱ्या टप्प्यात हे पदार्थ पुढे बदलतात आणि शेवटच्या टप्प्यात विशेष जंतू मिथेन वायू तयार करतात आणि याचमुळे तयार होतो कचऱ्यातून बनलेला गॅस, बायोगॅस, ज्यामध्ये साधारणपणे 50 ते 70% मिथेन असतो, 30 ते 40% कार्बन डायऑक्साइड आणि थोड्या प्रमाणात हायड्रोजन सल्फाइड आणि इतर वायू असतात। हा मिथेन वायू अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे तो जाळल्यावर उष्णता निर्माण होते आणि त्यामुळेच हा स्वयंपाकासाठी इंधन म्हणून वापरता येतो। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कच्चा बायोगॅस थेट वापरता येत नाही, कारण हायड्रोजन सल्फाइड हा विषारी आणि धातूंना नुकसान करणारा वायू असतो। त्यामुळे गॅस स्वच्छ करण्याची प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये पाण्यातून किंवा गाळण्याच्या पद्धतीतून गॅस पास करून त्यातील घाण, वास आणि अशुद्धी काढली जाते आणि मग तो वापरण्यास योग्य बनवला जातो। त्यानंतर हा गॅस पाईपलाईनद्वारे किंवा सिलेंडर मध्ये भरून वापरला जातो। आता प्रश्न येतो की हे प्रत्यक्षात कुठे वापरलं जातं? तर जगभरात जर्मनी आणि स्वीडन सारख्या देशांमध्ये सांडपाणी शुद्धीकरण केंद्रांमध्ये गटारातील कचऱ्यापासून बायोगॅस तयार करून त्याचा वापर वीज निर्मिती, उष्णता निर्माण आणि वाहनांसाठी इंधन म्हणून केला जातो आणि काही शहरांमध्ये तर सार्वजनिक बस सुद्धा याच गॅसवर चालतात। भारतातही अनेक शहरांमध्ये गटारावर आधारित बायोगॅस प्रकल्प सुरू झाले आहेत आणि ग्रामीण भागात गोबर गॅस प्लांट्स हे याच तंत्रज्ञानावर आधारित आहेत, जिथे गायीच्या शेणापासून मिथेन तयार करून स्वयंपाकासाठी वापरला जातो। म्हणजेच ही कल्पना नवीन नाही तर अनेक वर्षांपासून सिद्ध झालेली आहे, फक्त त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यात कमी पडत आहोत। थोडं विनोदी सांगायचं झालं तर गावात गॅससाठी गाय काम करते आणि शहरात गॅससाठी आपण सगळे मिळून हातभार लावतो। पण प्रत्यक्षात हे राबवताना अनेक अडचणी येतात, जसं कचरा योग्य प्रकारे वेगळा करणं, सुरुवातीला लागणारा खर्च, नियमित देखभाल आणि तापमान नियंत्रण, कारण जंतू ठराविक तापमानातच चांगलं काम करतात, साधारण 30 ते 40 अंश सेल्सिअस, आणि आम्ल क्षार संतुलन पीएच सुद्धा नीट राखावं लागतं। जर हे बिघडलं तर गॅस तयार होणं कमी होऊ शकतं। त्यामुळे ही पद्धत प्रभावी असली तरी योग्य व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। तरी सुद्धा आजच्या ऊर्जा संकटाच्या काळात जिथे इंधन कमी होत चाललं आहे आणि प्रदूषण वाढत आहे, तिथे बायोगॅस हा एक पुन्हा पुन्हा तयार होणारा पर्यावरणपूरक आणि टिकाऊ पर्याय ठरू शकतो। तो हरितगृह वायूंचं प्रमाण कमी करतो, कचरा व्यवस्थापन सुधारतो आणि स्थानिक पातळीवर ऊर्जा निर्माण करतो। त्यामुळे गटारातून गॅस बनवणं हा कोणताही विनोद नसून एक पूर्णपणे वैज्ञानिक, प्रत्यक्षात वापरता येणारा आणि भविष्यासाठी महत्त्वाचा उपाय आहे। कदाचित ज्या गोष्टीकडे आपण घाण म्हणून पाहतो तीच उद्याची ऊर्जा बनू शकते आणि कदाचित गटार ही फक्त समस्या नसून एक मोठी संधी आहे, कारण विज्ञान कधीही विनोद नसतं, तो फक्त आपल्या समजुतीचा प्रश्न असतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या ह्याच्यावर हवा त्यासाठी कमेंट करा।